सिंधुदुर्ग जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. पंतप्रधानांना उद्घाटनाला बोलवता मग पुतळा उभा करताना राज्य सरकारने याचा विचार केला नव्हता का, असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. बारामतीत त्या पत्रकारांशी बोलत होत्या. सुळे म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराज हे आपले दैवत आहेत. त्यांचे स्मारक उभे करताना राज्य शासनाने ऊन वारा पाऊस याचा विचार केला नव्हता का, या सरकारचा मी निषेध करते. पुरंदरच्या शासकीय इमारतीच्या उद्घाटनासंबंधी त्या म्हणाल्या, उद्घाटनाचा आम्हाला शॉकच होता. स्थानिक आमदार खासदार यांना 4 तास आधी कळवलं गेलं. काल जरी कळवले असते तरी आम्ही आजचे कार्यक्रम रद्द केले असते. उपमुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाकडून घेण्याआधी केवळ 4 तास आम्हाला कळवलं जात आहे. आम्हाला डावललेलं जात असल्याची शक्यता आहे. जिल्हा नियोजन बैठकीत आमचा बोलण्याचा अधिकार नाकारला जातो, असे राजकारण मी याआधी पाहिलेलं नाही. शरद पवार कृषी मंत्री असताना शिरूरचे तत्कालीन खासदार आढळराव पाटील यांचे नाव कार्यक्रम पत्रिकेत नसल्याने पवार कार्यक्रमाला गेले नव्हते, अशी आठवण सुळे यांनी करून दिली. सत्तेत आम्ही राहिलो आहे, पण या पद्धतीचे राजकारण केले नाही, असे त्या म्हणाल्या. हे सरकार विधानसभा निवडणुका पुढे ढकलू पाहत आहे. आज लेकीवाडी सुरक्षित नाही. पुण्यात पोलिसांवर कोयता गँग हल्ले करत आहे. गृहमंत्र्यांनी नैतिकता दाखवून राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. मुंबई गोवा महामार्गाची दुरावस्था झाली आहे. आता निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांनी दौरा करण्याचे सुचवले असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.